सुरुवात केली जाते षटकाराच्या माध्यमातून. आज थांबत नाही आहेत. गवली म्हटलं तर भरपूर फॉर्म मध्ये पाहायला मिळतात. आज संपूर्ण दिवसामध्ये चेंडूला मात्र या ठिकाणी गोटे आणि लिंबू बनवण्याचं काम खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर नितीन गवली याच्या बॅट मधून पाहायला मिळाले. पुन्हा एकदा गोलंदाज टर्न होत आहे. पुन्हा एकदा स्लोचा मारा ठेवला. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते. धावा बनत नाही तर धावा वाहतात. चेंडू हाही जातो सीमा पार. येतोय धनधनीत चौकार. दोन चेंडूंवरती आल्या 10. षटकार नंतर चौकार. प्रत्येक चेंडूवरती प्रहार केला जातोय. पाहत नाहीये चेंडू चांगला आहे की वाईट आहे. मला फक्त एकच पट्ट ती म्हणजे मारामारी आणि त्याच पद्धतीचा फटका बॅक टू बॅक खेळला जातोय नितीन गवली यांच्या माध्यमातून. या ठिकाणी महेंद्र पाटीलला मात्र आता विचार करण्यास भाग पडले. चेंडू टाकू तरी कुठे टाकू, कारण प्रत्येक चेंडूवरती प्रहार अजून एक उडवलेला आहे. आता मात्र मिस टाइम झालेला आहे. काय करता पाहूया. आणि मोठा मासा या ठिकाणी गळाला लागतोय. अति घाई संकटात नाही असं म्हटलं जातंय, परंतु नितीन गवली यांना मात्र आपण पाहिलं तर मोठे फटके खेळण्याचा आवड. फलंदाज बाद होतोय जेलच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने जगदीश याने ती झेल नाही तर मॅचला पकडलेला आहे, कारण बिग हिट घेण्याचा प्रयत्न केला होता, फसला गेला आणि फलंदाज मात्र बाद झाले. कारण सर्वच गोलंदाजासाठी या ठिकाणी कर्दनकाल ठरला होता. मागील 2 मॅच ही तिसरी मॅच आपण पाहिले तर या ठिकाणी सुद्धा आपण पाहतोय की मोठा फटका खेळण्याचा मानस धरला गेला होता. एक षटकार एक चौकार आला होता, तरीही आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न. रवींद्र मुकादम येतोय. पाहूया आता डावाला आवरलं जाईल कारण जी विकेटची गरज होती ती विकेट मात्र प्राप्त केली गेली आहे. महेंद्र पाटील याने स्वतःला सिद्ध करण्यासाठी मित्र सातत्यपूर्वक तुम्हाला कामगिरी चांगली करावी लागते आणि या ठिकाणी षटकार चौकार आल्यानंतर चांगली कामगिरी. आता मात्र लेग स्टंपवरती अटॅक करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय पंचांच्या माध्यमातून. एका धावेने धावसंख्या 11 अंकावरती अर्ली ब्रेक थ्रू मिळून दिला गेला आहे. षटकार चौकार लागला जरूर, परंतु एक जमेची बाजू की विकेटचं पतन या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या मॅच मध्ये 49, त्यानंतर 34, इथं मात्र 10 बनवल्या. असा लेखाजोखा नितीन गवलींचा पाहायला मिळतोय. क्या बात आहे. हा चेंडू मात्र चांगला आहे, परंतु फिल्डिंग मात्र खराब. कुठल्या अंदाजाने फिल्डिंग केली असावी आणि चेंडू मात्र थांबत नाहीये. जात सीमा पार. बॅटला चाटून गेला हा चौकार. एका गडीच्या मोबदल्यामध्ये 15 धावा बरोबर आलेल्या आहेत, परंतु या ठिकाणी एक चांगला गडी बाद झालेला आहे. आता मागे ओलून पाहायचं नाही. निमेलन पायगाव संघाला पुढे जाण्यासाठी मोठे मोठे पटके खेळावे लागतील आणि गोलंदाजांना मात्र इथं विकेटवरती विकेट घ्यावं लागतील. का अतिशय महत्वपूर्ण मॅच आहे दोघांसाठीही. पडी चेंडू यावेळेस क्या बात आहे. अप्रतिम चेंडू हाताळला होता. या ठिकाणी आपण पाहिलं तर बॅटला चाटून हा चेंडू मात्र निघून गेला आणि सिंगल धाव घेतली गेली. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा अजूनही चेंडू शिल्लक आहे या ओव्हर मधील. महेंद्र पाटील गोलंदाजी मार्क वरती. येणाऱ्या गोलंदाजाने एक चांगलं काम करून गेलं आहे की नितीन गवली यांची विकेट मिळवली. ही चांगली बाब आहे, परंतु या ठिकाणी रुपेश आणि रवींद्र यांना मात्र पलटवार करत असताना धावा जमा कराव्या लागतील. आता परत धावा चांगल्या आहेत नो डाऊट. 16 धावा धावफलकावरती. एक मजबूत स्थिती म्हटली तरी वावगं ठरणार नाहीये. या वेळेस मात्र यस बल्ला तेरे हात में तो काही टांग अडा LBW च्या स्वरूपात रुपेश मुकादन मात्र या ठिकाणी बाद होतोय.
दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाव फलकावरती. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी समाप्त होतोय आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गणेश येतोय, ज्याच्या बॅट मधून मागील मॅच मध्ये बऱ्यापैकी चांगल्या धावा आल्या होत्या. आणि गोलंदाज या ठिकाणी पाहतोय जितू चौधरी गोलंदाजी मार्क वरती. रवींद्र ऑन स्ट्राईक. यावेळेस फटका खेळाचा होता, त्या ठिकाणी तिथे गेला नाहीये, परंतु पॉइंटला जातोय. डीप मध्ये ट्रॅव्हल झाला गेला. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहे. ओव्हरथ्रो झाले आहे. तिसरीची मागणी केली जाते, परंतु सावरलं जात आहे, आवरलं जात आहे. 2च धावा. 2 धाव्याने आपण पाहू शकता धावफलकावरती धावा 18 लागल्या गेल्या आहेत. 18 धावा ऑन बोर्ड. जवळजवळ 50+ धावसंख्या असणं गरजेचं आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये बरोबर धावा आल्यात. या ओव्हरमध्ये पाहूया, कारण 2 बिग हिटर परतलेले आहेत, त्यांची जागा सांभाळणं गरजेचं आहे. स्क्वेअर मारा पाहायला मिळते. व्हाईट बॉल अजून एक पाहायला मिळतोय. एकोणावीस 1 ने धावसंख्या. यावेळेस फटका जातोय जातोय अँड फायनल सीमा पार. षटकार आमच्या देवानंदले सहा धावा येत आहेत. या ठिकाणी आपण पाहिलं तर रवींद्र मुकादम यांच्या बॅट मधून हा येतोय ब्लास्ट षटकार. पुन्हा एकदा पाहूया जितू. अजून एक गॅप आहे की काय? यस, शत्रखेच्या आवाक्या बाहेर. हाही चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 29 या अंकावरती धावसंख्या आहे. आता जागा बरोबर सांभाळली आहे रवींद्र मुकादम यांनी, तर धावा येणं गरजेचं आहे आणि त्या धावा या ठिकाणी जमा केल्या जात आहेत. जितू चौधरी पुन्हा एकदा होतोय तयार. आता मात्र पाहतोय आपण समोरच्या दिशेने कव्हरला चेंडू निघून जातोय. एक धाव कंप्लीट केली आणि चेंडू काय हाताला लागत नाही. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 31 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक दुसरा आहे. पहिल्या ओव्हर मध्ये आले होते 16. या ओव्हर मध्ये आतापर्यंत भरपूर धावा बनल्या गेल्यात, म्हणजे अर्थात 15 धावा लागल्या गेल्यात. जशाच तशी बॅटिंग पाहायला मिळते. आता मात्र समोर ठेवला होता, काय घडतं पाहूया. चेंडू मात्र निघून जातोय. किपरच्या हातामध्ये कुठल्या प्रकारची धाव नाही आहे. निर्धावची या ठिकाणी होते सांगता. बऱ्याच कालानंतर डॉट चेंडूची सांगता केली जाते. या 2 ओव्हर मधील पहिला चेंडू आपण पाहतोय की डॉट चेंडू आहे. विकेट पडला गेलं 2. यावेळेस डीप मध्ये आहे. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव होईल असं वाटतंय. थ्रो बरोबर एंडला झाला गेला आहे, पण 2 धावा रोखू शकत नाहीत. 2 धावा होत आहेत. धावसंख्या 33 2 षटकांच्या समाप्तीनंतर. पहिल्यामध्ये आल्या 16 ने, यामध्ये आल्या 17. अजून 2 ओव्हर आहेत. पाहूया गोलंदाज थांबवतील धावा की ज्या गतीने धावा बनतायत तशा धावा बनल्या जातील.
सिंगल. क्या बात आहे. सुरुवात चांगली होते या ठिकाणी रवींद्र पाटील या गोलंदाजाची. या ठिकाणी पाहिलं तर सुरुवात चांगली केली आहे. ते आबादे ठेवले जाईल की धावांची लयलूट केली जाईल. पाहूया गोलंदाज पुन्हा एकदा होतं तयार. गोलंदाजी मार्क वरती मोठा फटका खेळायचा होता गणेश यास, परंतु हवं तसा बॅटच्या पटामध्ये आला नाही आहे. एक धाव कंप्लीट केली. फेकी होते. चेंडू पोचला जाईल तोपर्यंत बॅटर मात्र पोचलाच होता. आपल्या घरामध्ये 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये भर पडते. धावसंख्या पुढे सरकली 35 या अंकावरती. धावसंख्या चांगली आहे नो डाऊट, परंतु समोर टीम तेवढी ताकदवार आहे. त्याच्यासाठी तुम्हाला अधिक धावा जमा करणं गरजेचं आहे. 55 तरी धावसंख्या होणं गरजेचं. पुढील चेंडू आता मात्र लोंगाण आणि लोगापच्या मध्ये सेफ फटका खेळला जातोय. चेंडू नाही थांबत, जातो सीमा पार. येतोय चौकार. पहिला उमेश होता, परंतु त्याच्या एका बाहेर प्रयत्न चांगला केला. गुड एफर्ट लावला गेला, तर रनिंग केली होती, परंतु चेंडू मात्र सरळ निघून गेला सीमारेषे बाहेर. पाहूया पुढील चेंडू या ठिकाणी. आता मात्र पुन्हा एकदा चांगला फटका खेचला आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. क्षेत्ररक्षण चांगलंच झालं. सिंगल घेतली आहे. डबलची मागणी आणि मागणी तसा पुरवठा. या ठिकाणी 2 धावा अचूकरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावसंख्या 41 या अंकावरती. प्रत्येक चेंडूवरती धाव बनली जाते. 41 धावा लागल्या जात आहेत. तिसरा ओव्हर चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि आतापर्यंत आपण पाहतोय 4 चेंडूंचा खेळ झाला. 41 धावा धाव फलकावरती. अजूनही 7 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काही धावा बनवण्यासाठी आता या वेळेस बॅटवरती आला नाहीये. सिंगल. आणि या ठिकाणी पोलार्डला आणण्यासाठी या मैदानात पाहतोय आपण. आणि आता या ठिकाणी पाहतोय आपण फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात. आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोलार्ड. त्याच्यासाठी हा विकेट सॅक्रिफाईस केला आहे. खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर रवींद्र याच्या बॅटमधून धावा बरोबर बनल्या होत्या, परंतु अंतिम क्षण आहे. ती ताकद, ती दहशत दाखवण्याचं काम मात्र पोलार्डकडे अधिक क्षमतेने आहे. पण हातचा राखून पलत्याच्या पाठीमागे लागणं हे कुठेतरी चुकीचं नेहमी पाहायला मिळतंय. कारण धावा बरोबर प्रत्येक चेंडूवरती येत होत्या. पाहूया आता पोलार्ड येतोय मैदानाच्या आतमध्ये. त्याच्याकडे चांगली कलात्मक फटके करण्याची क्षमता जरूर आहे. ती दर्शवावी लागेल आणि ती दिसेल का हे पाहूया. पुढील चेंडू या वेळेस मात्र पाहतोय आपण सिंगल घेतली जाते. सिंगलने खेळ पुढे जातोय. धावसंख्या धावफलकावरती 43. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला. या ओव्हरमध्ये मी तर म्हणेन कमबॅक केलं गेलं आहे, कारण एक चौकार लागला होता. तदनंतर मात्र स्वतःला सावरलं या ठिकाणी. प्रवीण या ठिकाणी पाहतोय नवीन गोलंदाजी मार्कवरती शेवटचा अंतिम ओव्हर फेकण्यासाठी तयार होतोय. किती धावा या ठिकाणी येतील हे पाहूया.
43 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी जमा झालेल्या आहेत। इथनं 12-15 धावा आल्या तर एक चांगला फाईट स्कोर मित्र म्हणेन मजबूत स्थिती पाहायला मिळेल। त्याच्यासाठी पाहूया गोलंदाज टर्न होतोय। क्या बात आहे, क्या बात आहे, खूप चांगल्या पद्धतीचा चेंडू या ठिकाणी हाताळला गेला आणि या ठिकाणी थर्ड अंपायर घेतला गेला आहे। चेक करायचं आहे स्टंपिंग झाली की नाही झाली आहे। नॉट आउट आहे। चांगला प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाला किपरच्या माध्यमातून, कारण पुरे येऊन खेळत होते परंतु स्वतःला सावरलं तर आवरलं होतं। बरोबर पट्टीवरती त्यांचा पाय तैनात होता। प्रवीण पुन्हा एकदा टर्न होतोय, पाहूया या ठिकाणी चांगला फटका आहे, थांबणार नाही, जाईल सीमा पार, येईल षटकार। पहिला विकेट षटकार पुन्हा एकदा खेळून काढलेला ऑन साइडला क्षेत्राची गाय या ठिकाणी एक धाव कंप्लीट केली जाते। दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळत नाही आहे, कारण फेकी खूप चांगली क्विकली केली गेली आणि सिंगलच खेळ पाहायला मिळते। बरोबर 50 या ठिकाणी कंप्लीट केली जाते निमिलन पायगाव टीमच्या माध्यमातून। चांगली धावसंख्या उभारली आहे जी सेफ मानली जाते आणि या ठिकाणी अजून एक मोठा फटका आणि यस षटकार आहे, षटकार आहे। प्रयत्न खूप चांगला केला होता त्याने, परंतु पट्टीवरती पाय त्या कारणास्तव आपण पाहिलं तर षटकार घोषित केला गेला। धावसंख्या जर पाहिली तर बरोबर 56 झाली गेली आहे। पुढे सरसान मारण्याचा प्रयत्न, आता मात्र नाही खेळू शकत तो फटका आणि बॅटर या ठिकाणी बाद होतोय स्टंपिंगच्या स्वरूपात। या ठिकाणी पाहतो किरण येतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये। यावेळेस उडवला जरूर आहे, सेफ लँडिंग होईल यात मात्र शंका नाहीये, परंतु धावा किती घेतल्या जातील ते पाहूया। 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरीची मागणी केली आणि या ठिकाणी तिसरी धावी
पूर्ण झाली. यस, अधिक उंच आपण पाहिलं तर हा चेंडू गेला होता आणि जोपर्यंत धरतीला दान होतंय तोपर्यंत पहिल्या 2 धावा कंप्लीट केल्या होत्या आणि तिसरीची मागणी केली. 3 धावा पूर्ण आणि बरोबर आता धावा धावफलकावरती 59 झालेले आहेत आणि 60 धावांचं लक्ष या ठिकाणी जे हनुमान सरवली टीम समोर ठेवलं गेलं आहे न्यू मिलन पायगाव या टीमने. याच्यानंतर आपण पाहणार आहोत कालच्या दिवसामधून ज्याने खरोखरच खूप चांगला खेळ केला शिवनेरी अमने या टीम समोर येथील विजेता संघ 2 हात करेल. या ठिकाणी पाहिले तर 59 धावा जमा केल्या आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या विनंती असेल. या ठिकाणी आपण पाहतो अतिशय मेहनत करतायत. आज स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. प्रवीण म्हात्रे असतील त्यांच्या समेत शिवा म्हात्रे तसेच नारायण पाटील आणि त्यांच्या समेत आपण पाहतोय दिनकर भोईर आणि आमचे पंच काय विचार करतात उद्या काय प्लॅनिंग करायची कशी करायची आजच ठरवला जाते मैदानाच्या जवळ. उद्या संध्याकाळी काय सोय करायची अख्ख्या दिवसात कसं काय करायचं हे प्लॅनिंग चालू आहे. त्या ठिकाणी खूप मेहनत घेत आहेत. सुनील मात्र त्यांना गायडन करतात बाबा रे असं करा तसं करा आणि दिनकर दादा ही त्यांचा एन्जॉय घेत आहेत. पूर्ण दिवस उन्हामध्ये उभा राहून या स्पर्धेला मात्र चांगला रूप देण्यासाठी आपण पाहतोय. दिनकर प्रवीण म्हात्रे असेल त्याचबरोबर कुंदन त्याचबरोबर दिनकर दादा असतील आणि नारायण पाटील आमचे काय आम्हाला सरबत आणतायत आम्हाला चहा आणतायत नाश्ता देत आहेत दुपारचं जेवण. क्या बात आहे. उद्या 4 पाय वांदा नाही हरकत नाही थांबू आम्ही. सुनील म्हात्रेने काय सेटिंग लावून आले काय माहिती नाही बाबा उद्याची. आमचा विचार ठेवा मनामध्ये असतायत काहीतरी. बरोबर वेले टीम जेव्हा जेव्हा पार्टी देते ना अल्पेश गायकवाडला सांगितलं जात नाही आणि पंच सुनील म्हात्रे मात्र ते उपस्थित असतात अशी माहिती आमच्याकडे पोहोचली जाते. आम्हाला काही माहिती नाही. हा वेलेवाले पण इथं आहेत खोटा बोलेन तर. आता जाम डीप मध्ये चालले ना का ते जागेपर्यंत आले ना आता. ओलिया खेळाकडे या ठिकाणी पाहिलं तर बरोबर 60 धावांचं लक्ष आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले आहे आणि कोण स्ट्राईक घेत हे पाहूया.
या ठिकाणी खेळायला सुरुवात होते. नितीन गोलंदाजी मार्क वरती पहिल्या चेंडूची फेकी करण्यासाठी तयार होतोय, सरसावतोय. यावेळेस चांगला फटका आहे, गॅप मध्ये खेळला गेला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय, त्याच्या मागे काय घडेल पाहूया. वेल स्टॉप, क्या बात आहे. सर्वस्व अर्पण करत असताना या ठिकाणी आपण पाहिलं तर वेल स्टॉप केला गेला आहे. आता धावा किती घेतल्या जातील हे पाहूया. क्या बात आहे. अडवला जरूर, परंतु या ठिकाणी पाहिलं तर 4 धावा झाल्या. म्हणजे खाया पिया कुछ नाहीये आणि तपलीक झाली ती वेगळी. येस, पण एक चांगलं झालं की बॅट्समन दमलेले आहेत. पटका मारण्यासाठी ताकद कुठेतरी कम पडेल. सुनील म्हात्रे सर काय बघतायत? थंडा आले या मॅचच्या अगोदर. आता पाणी मागेल तर बोला, थोड्या वेळाने चहा येईल. चला खेळायला सुरुवात करूया. जास्त दुखापत असेल तर मैदानाबाहेर थांबू शकता. पुन्हा एकदा पहिला गोलंदाज होतोय तयार. यावेळेस मात्र फटका चांगला सजवला आहे. क्षेत्ररक्षक नाही त्या ठिकाणी. चेंडू मात्र जातोय सीमा पार, चौकार. शकताय ते फटके या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर बरोबर आमचे अल्पेश गायकवाड सांगतात की हिट का जवाब पत्थर से, आणि तसंच करावं लागेल. कारण भरपूर धावा प्रति ओव्हर मागे 15च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. त्याच्यासाठी हे फटके असणं गरजेचं आहे. 8 धावा आल्यात 2 चेंडूंमध्ये. नितीन थोडासा मागे रडतोय. गोलंदाज सरसदा पुन्हा एकदा पाहूया. आता मात्र आपण पाहिलं तर शारीरिक भाषा ओळखली गेली. माहिती आहे स्टेप आउट झालेला आहे. चेंडूला आखडला गेला, थोडासा गती कमी केली आणि अनपेक्षित उचली दिली आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय की डॉटची झाली समाप्ती. पुढील चेंडू यावेळेस कार्पेटच्या साने चेंडू ऑन साइडला येतोय. एक धाव कंप्लीट केली गेली आहे. गणेश आहे त्या ठिकाणी. चेंडूला उचलला जाते, दुसरीची मागणी, परंतु स्वतःला सावरलं आवरलं आणि या ठिकाणी पाहतोय आपण सिंगलच घेतली जाते. 9 धावा धावफलकावरती. या 2 चेंडूंमध्ये धावा थांबल्यात. 4 चेंडूंचा खेळ झाला, 9 धावा धावफलकावरती. आता 2 मध्ये अजून जर कॅल्क्युलेशन नुसार फलंदाजी पाहायला गेली तर 6 धावा येणं गरजेचं आहे. पाहूया 2 मध्ये येतील का त्या. आणि उडवला जरूर, परंतु सेफ लँडिंग होईल. क्षेत्ररक्षक पोचला जातोय. सिंगल कंप्लीट झाली आणि 2 होतील यात मात्र शंका नाही आहे. आणि धावसंख्या 11. पहिल्या षटकाचा खेळ, शेवटचा अंतिम चेंडू पुन्हा एकदा टाकण्यासाठी होईल तयार. पंच जर सुनील म्हात्रे यांनी डान्स केला तर अल्पेश गायकवाड यांच्याकडून 500 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. एन्जॉय. 2 मॅच झाल्यानंतर या ठिकाणी पाहतोय पुन्हा एकदा सेफ लँडिंग होते. इथेही किती धावा बनतात पाहूया. सिंगल कंप्लीट झाली, फेकी झाली आणि 2 धावा पूर्ण झाल्या. अशा रीतीने आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट झाला. धावसंख्या धावफलकावरती 13. बिनबाद 13 ही जमेची बाजू आहे. 60 धावांचं लक्ष. पहिल्या षटकाचा खेळ कंप्लीट पॉवर प्लेचं होतं. दुसरं षटक आता कोणाला दिलं जाईल याच्यासाठी विचार मैदानाच्या आतमध्ये रुपेश अनिल करतोय. आणि जवळ जाऊ का नको जाऊ गणेश विचार करतोय. असते असते जमा झाले दादा, पाहूया. पण मीटिंग नको, खेळाला सुरुवात करूया लवकरात लवकर.
खऱ्या अर्थात न्यू मिलन पायगाव लयबद्ध क्रिकेट खेळतंय. आपण पाहिलं मागील स्पर्धा गोवा येथे झाली होती, त्या ठिकाणी सुद्धा नितीन यांची ती बहारदार असरदार केली. जवळजवळ 70 धावा एका इनिंग मध्ये जमा केल्या होत्या. काय खेळली ती पाहायला मिळाली होती. आणि या ठिकाणी पाहतोय आपण अधिक चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. पुढील चेंडू पाहूया. या ठिकाणी पाहतोय आपण चांगला चेंडू आहे. दुरून खेळण्याचा प्रयत्न लाईन पर्यंत पोहोचला जात नाही. जगदीश मुकादम आपण पाहतोय जुना जाणता हा खेळाडू, भरपूर वर्षाचा अनुभव. आज ती दहशत ती ताकद या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते. कित्येक सामने त्याच्या जोरावरती मात्र विजय सर केले गेले आहेत. परंतु या ठिकाणी मोठा फटका फसला गेला आहे आणि फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. वारा तिथं मारा असं नेहमी म्हटलं जात आहे आणि त्या ठिकाणी मारला होता, परंतु ताकद काय झोकता आली नाही आहे. टायमिंगचा अभाव, शॉट सिलेक्शन चुकीचं, क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात आणि बरोबर त्याच्या झोलीमध्ये जाऊन हा चेंडू विसावला जातोय आणि फलंदाज होतोय बाद. जगदीश मुकादम या ठिकाणी वाहतोय. अजून एकही धाव खर्च केली गेली नाही. 60 धावांचं लक्ष्य. दुसरा ओव्हर चालू आहे. 2 चेंडू झाले आहेत आणि धावसंख्या जर पाहिली फक्त 13 धावा धावफलकावरती आहेत. अजून सामना संपलेला नाही आहे. ती ताकद दहशत आहे खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर जे हनुमान सरवली टीम कडे, परंतु या ठिकाणी दमखम दाखवतय. पूर्ण अनुभव पणाला लावून गोलंदाजी जगदीश मुकादम यांची आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू, अजून एक चांगला चेंडू हाताला आहे. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि आता मात्र अंदाज काय बांधता आला नाही आहे आणि लक फॅक्टरच्या माध्यमातून हा चेंडू जातो सीमा पार. चौकार करे तो क्या करे गोलंदाज. पहिला विजयाचा असाच होतं प्रत्येक वेळेस. कधी पण बघला तर निमिलम पायगाव 2 मॅची बरोबर जिंकतात आणि तिसरीला मात्र कोणतरी कॅच सोडतंय आणि तो हवी होतय. परंतु पाहूया या ठिकाणी कमबॅक केले जाईल का. फुल टॉस होता या ठिकाणी, टर्न केला गेला आहे. क्षेत्ररक्षक आता बरोबर त्या ठिकाणी उभा आहे. एकच धाव घेतली जाते. एका दुसरीने फरक तेवढासा पडणार नाही आहे. बाउंड्री आली तर कुठेतरी चित्र वेगळं पाहायला मिळेल. एक धाव येते. धावसंख्या पाहिली तर 18 या अंकावरती. जगदीश मुकादम आपण जर पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती 4 चेंडूंचा खेळ झाला आणि 5 धावा फक्त खर्च केल्यात. एक चांगला गडी बाद केला आहे. पुढील चेंडू, हा चेंडू चांगला आहे. क्या बात आहे. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे, निर्धावची होते सांगता. आता मजबूत स्थितीमध्ये या ठिकाणी पाहायला मिळेल जगदीश मुकादम यांची गोलंदाजी कारगर सिद्ध ठरत आहे. शेवटचा अंतिम चेंडू आहे. काय घडेल. षटकार, पंजा, चौकार, 3-2-1 वाईट नो की विकेटचं पतन. पाहूया या चेंडूवरती काय दडला आहे. जगदीश मुकादम बंदे में है दम. टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. आता मात्र आकाशामध्ये खेळण्याचा प्रयत्न मिस टाइम झाला आणि इथं मात्र अजून एक फलंदाज झेलच्या स्वरूपात होतोय बाद. कपिल पाटील साहेब दिल या ठिकाणी पाहिलं 2 ओव्हर मध्ये बनवल्या त्या म्हणजे 18 धावा आणि आता मात्र विजयासाठी 2 ओव्हर मध्ये पाहिजेत त्या 42 धावा. आता आव्हान थोडंसं कठीण होत चाललं आहे, कारण प्रति ओव्हर मागे आपल्याला या ठिकाणी जर पाहायला गेलं तर 21च्या सरासरीने धावा जमा करायच्या आहेत. चला शिवनेरी आमने आपण थोडंसं वॉर्मअप करा, शरीर हलकं करा. दुपारी कोण किती जेवले माहित नाहीये, आलस थोडा बाजूला करा, कारण समोर टीम आता कुठली येते या 2 संघातून हे पाहण्यासारखं राहील. संतोष जोशी सर यांच्या माध्यमातून हा संघ आपण पाहतोय. खूप मेहनत घेतली जाते. खंडू पाटील असतील, विष्णू पाटील असतील, मनोहर केने असेल, या सर्वांची चांगली आतांग मेहनत या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. आणि पिसे इथे जिथून त्यांनी पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी उचलली तिथून मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक इव्हेंट स्पर्धेमध्ये त्यांचा खेळ चांगला राहिला आहे.
आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा अव्वल दर्जाचं काम कालच्या दिवसामध्ये पाहिलं. पाहूया त्यांची परीक्षा आता या दोन टीम मध्ये विजेता संघ घेणार आहे. त्याच्यासाठी आपण तयार राहा, अभ्यासपूर्वक मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि या स्पर्धेमध्ये आपलं जे स्थान आहे ते निश्चित करा. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा खेळून काढल्या साईडला क्षेत्ररक्षक येतोय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा कंप्लीट होत आहेत. तिसरं ओव्हर आहे आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 2 धाव्याने 20 या अंकावरती धावसंख्या गेली आहे. अजूनही 40 धावांची गरज. 11 चेंडूंचा खेळ फक्त शिल्लक आहे. तुम्हाला नुसते षटकार आणि चौकारांचीच भाषा बोलावी लागेल, तेव्हा कुठेतरी या परीक्षेमध्ये तुम्ही पास व्हाल. आणि अजून एक या ठिकाणी पण वाहतोय. चांगला चेंडू हाताला गेला आहे. डॉटची होते समाप्ती. पुढील चेंडू आता मात्र उडवला गेला आहे. फटका फसला आहे. रुपेश आहे त्याच्या खाली आणि चुकी पाहायला मिळते. या ठिकाणी अधिक उंच होती, थोडस जेज करण्यामध्ये दिक्कत परिस्थिती. आणि या ठिकाणी पाहिलं तर 2 धावा येत आहेत. 2 धावेने धावसंख्या 22. पुढील चेंडू आता मात्र चांगला चेंडू आहे. सिंगल. अनिल मुकादम या ठिकाणी पाहतोय गोलंदाजी मार्कवरती 5 धावा खर्च केल्यात. आणि आपण पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ झाला आहे. पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा होतो तयार. पुढील चेंडू यावेळेस बॅटची एज घेतली गेली आहे. शॉट पायलेगच्या रिझन मध्ये चेंडूला या ठिकाणी अडवला जातोय. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल डबलचा खेळ उरला नाही आहे. या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. फक्त या ठिकाणी काय होईल की जे अंतर आहे विजयाचं ते कमी होईल. याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही आहे. पुढील चेंडू अनिल पुन्हा एकदा तयार होते गोलंदाजी मार्कवरती. आणि या ठिकाणी पाहिलं तर बॅटची एज. यस, बॅटर बाद होते कटआउटच्या स्वरूपात. आता शेवटच्या 6 चेंडूंमध्ये 36 धावांची आवश्यकता आहे. 36 धावांची आवश्यकता आहे. 24 धावा धावफलकावरती. पाहूया आता कुठला गोलंदाज निवडला जाईल, कारण प्रत्येक चेंडूवरती षटकार येणे गरजेचं आहे. चला स्पीडअप करा, खेळायला सुरुवात करूया. टीम मीटिंग इथंच आपण संपन्न करू.
राजेश गोलंदाजी मार्कवरती येतोय. पहिला चेंडू आपण पाहिला तर फुलटॉस या ठिकाणी होता, परंतु सिंगल धाव घेतली जाते. कारण विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 36 धावांचं, त्यातली एक धाव कंप्लीट म्हणजे 5 मध्ये आता पाहिजेत 35. एक चांगली मॅच याच्यानंतर पाहायला मिळेल. या ठिकाणी अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतंय. क्या बात आहे. मागील मॅच मध्ये इथं मात्र पाहायला गेलं तर ओव्हर दिली नव्हती, परंतु इथं मात्र संधी दिली आहे. संधीचं सोनं केलं जातं या ठिकाणी. चला संघ नायक या, जोशी सर आपण या. या ठिकाणी पाहतोय आपण डीप मध्ये खेळून काढलेला आहे आणि सिंगल घेतली जाते. औपचारिकता जसं म्हटलं जातं ना तसे सामन्याची उरली गेली आहे. कारण एवढ्या धावा बनणं थोडंसं कठीण परिस्थिती पाहायला मिळते. या ठिकाणी पाहिलं तर 3 चेंडू अजूनही खेळ बाकी आहे. 34 धावांची आवश्यकता. अजून एक चांगला चेंडू आहे. या ठिकाणी पाहतोय आपण बॅटर होतोय बाद. या ठिकाणी पाहतोय आपण क्या बात आहे. या चेंडूवरती जातोय चौकार. आता मात्र आपण जर पाहिलं तर शेवटचा अंतिम बॉल बाकी आहे आणि विजयाची सुरुंग वाटचाल एक पाऊल दूर. न्यू मिलन पायगाव संघ अतिशय चांगलीने ताकदीने या ठिकाणी पाहिलं तर आपण खेळ त्यांचा पाहायला मिळाला. आणि अशा रीतीने आपण पाहतोय एक चांगला विजय संपादन केले जात आहे. हार्ड लक टफ लक, आज त्यांनीही खेळ चांगला केला खऱ्या अर्थाने. जय हनुमान सरवली.